आता मेट म्हणजे लय लंबी प्रोसेस मित्रांनो. मेट म्हणजे त्याला सांगण्यासाठी मी तर म्हणतो एक दिवस कमी पडायला बसला, बरोबर नाही, आणि प्रिडेटर पासून वाचण्यासाठी फिरत असतो, बरोबर नाही. अशा प्रकारचे सुद्धा काही मुवमेंट्स लोकोमोशन होत असतात मित्रांनो, बरोबर आहे. मग इथून जे आता समजा इथं जे ओम रिलीज झालेला आहे तो इथपर्यंत येण्यासाठी जी मुवमेंट असते ती कोणती, सिलियरी मुवमेंट आहे, बरोबर नाही. धमक पाहिजे, ती तुमच्यामध्ये दम पाहिजे तेवढा, बरोबर नाही, स्केलेटल बोन्स मध्ये. आणि नंतर कोणतं एक्सक्रिएशन चॅप्टर मध्ये कोणतं दिलं होतं आपल्याला, किडनीचं मेकॅनिझम, बरोबर नाही, म्हणजे फिल्ट्रेशनचं. रेटिक्युलम जे त्याला आपण मसलच्या याच्यामध्ये काय म्हणणार, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी म्हणलं ना सगळं फर्स्ट कॉपी आहे इथं काहीच ओरिजिनल नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीज मध्ये मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी ही सिरीज आपण स्टार्ट केलेली होती. त्या सिरीज मधले आपण 2 चॅप्टर घेतलेले आहेत. ते कोणते, तर सगळ्यात मेन पहिला चॅप्टर ब्रीथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, त्याच्यानंतर बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन, आणि तिसरा एक्सक्रिएशन. म्हणजे 3 सिस्टीम्स आपण आपल्या बॉडी मधल्या कंप्लीट केलेल्या आहे मित्रांनो. आता आपण 4थ्या सिस्टीम कडे गेलोय. यामध्ये सिस्टीम मध्ये तुमच्या जे आपले बॉडी मधले इंटरनल पार्ट्स बद्दल आपण जे शिकत होतो, की रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये लंग्स बद्दल शिकलो, परत आणखीन बॉडी फ्लुइड्स मध्ये आपण हार्ट बद्दल शिकलो, एक्सक्रिएशन मध्ये आपण किडनी बद्दल शिकलो. या चॅप्टर मध्ये आपल्याला तसं काही शिकायचं नाही. या चॅप्टर मध्ये आपल्याला सगळ्यात मेन आपली जी बाहेरची म्हणजे मसल जे आपल्याला दिसतात, आपण जे बॉडी बिडी बनवतो जिम मध्ये जाऊन, ते जे मसल्स आहे मित्रांनो, त्या मसल्स बद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचंय. या चॅप्टरचं नाव आहे लोकोमोशन अँड मुवमेंट. नावातच लोकोमोशन अँड मुवमेंट्स दोन्ही पण जे टर्म दिलेलं आहे आपल्याला, लोकोमोशन आणि मुवमेंट, या हालचालीशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हालचाल करण्यासाठी मेन 2 कोणते गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे आपले मसल्स बॉडी मधल्या, बरोबर आहे, आणि दुसरं म्हणजे आपले बोन्स. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर या चॅप्टर मध्ये आपल्याला आपल्या मसल्स बद्दल शिकायचं आहे आणि स्केलेटन बद्दल. म्हणजे स्केलेटन मध्ये सगळेच बोन येतील तुमचे, डोक्यापासून तर खालच्या अंगठ्यापर्यंत सगळे जेवढे पण तुमचे बोन्स आहेत सगळे बोन्स येतील मित्रांनो. तुम्हाला नंतर तुम्ही जेव्हा ड्रीम कॉलेजमध्ये जाशाल, फर्स्ट इयरला अॅनाटॉमी सब्जेक्ट राहील, त्या अॅनाटॉमी सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्ही या बोन्सचं डिटेल स्टडी करणार आहात. पण सध्या आपल्याला फक्त त्याची संख्या किती आपल्या बॉडीमध्ये, कोणाचं काय लोकेशन आहे, एवढं आपल्याला बघायचंय. तर कोणताही टाइमपास न करता मित्रांनो आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करतोय. आपला 4था ह्युमन फिजिओलॉजीचा चॅप्टर, तो म्हणजे लोकोमोशन अँड मुवमेंट. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही आधीचे जे 3 लेक्चर आहे, म्हणजे 3 चॅप्टरचे जे लेक्चर्स आहेत आपले, ते सगळ्यांनी कंप्लीट केले असतील, तेव्हाच तुम्ही हे लेक्चर बघायला आले असेल. आणि जर असं नसेल तर आधी ते चॅप्टर कंप्लीट करा. जेवढे पण लेक्चर आहे आपले ते सगळे बघून घ्या आणि त्याच्यानंतर या चॅप्टरकडे जा. कोणत्याही सिरीजमध्ये कोणीच मध्ये उडी मारायची नाहीये, स्टार्टिंग पासून आपल्या सिरीजला फॉलो करायचं आहे मित्रांनो. तर लगेच आपण स्टार्ट करूया लोकोमोशन अँड मुवमेंट. लोकोमोशन अँड मुवमेंट नावावरून काय कळतंय तुम्हाला, की सर 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे लोकोमोशन आणि दुसरी म्हणजे मुवमेंट. आता सर दोन्ही पण शब्द आम्हाला सेम वाटतायत. म्हणजे लोकोमोशन पण म्हणजे हालचालच दाखवतोय आणि मुवमेंटचं तर मिनिंगच हालचाल आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये फरक काय, आता जे तुम्हाला एक सिंपल फरक सांगतो. जेव्हा तुम्ही नीटच्या पेपरमध्ये जाता मित्रांनो, जेव्हा नीटचा पेपर असतो, आता त्या पेपरमध्ये तर चिटिंग करता येत नाही, परंतु जेव्हा तुमचा क्लासचा पेपर असतो, तुमचा जो पण कोचिंग क्लास असेल किंवा तुम्ही ऑनलाईन पेपर देत असाल, ऑनलाईन मध्ये तर तुम्ही डायरेक्ट चॅट जीपीटी वापरता, परंतु जेव्हा तुम्ही ऑफलाईन पेपर देता त्या टायमाला काय होतं, एक इन्व्हिजिलेटर फिरत असतो क्लासमध्ये, बरोबर आहे. जसा इन्व्हिजिलेटर आपल्या मागं पास झाला, आपण काय करतो, मित्राला काय करतो, बोटाने इशारे करतो, बरोबर आहे. दुसऱ्याचा आन्सर सांग, तिसऱ्याचा आन्सर सांग, चौथ्याचा आन्सर सांग, बरोबर आहे, असं सांगतो. हे तुम्ही काय करताय, तुम्ही करताय तुमच्या हाताची मुवमेंट करताय, बरोबर आहे. आता तो बघतो पण तुम्हाला इग्नोर करतो, कारण त्याला सुद्धा त्याचा आन्सर माहित नसतं, बरोबर आहे. मग त्या टायमाला काय करता तुम्ही तुमच्या बोटांची मुवमेंट करता, बरोबर आहे, तुमच्या लिप्सची मुवमेंट करता. काही तर इतके त्याच्यामध्ये परफेक्ट झालेले असते की नुसतं डोळ्यांनी बघितलं तरी त्यांना कळून जातं की याला कोणता आन्सर पाहिजे, बरोबर आहे. ते कोऑर्डिनेशन सुद्धा आपण बघणार आहे मित्रांनो पुढच्या चॅप्टरमध्ये. तर जे ती जी मुवमेंट करताय ना तुम्ही तुमच्या फिंगर्सची किंवा तुमच्या आईसची, लिप्सची, ती जी मुवमेंट आहे मित्रांनो, ती तुम्ही एका स्टेबल जागेवरती उभा राहून करताय, बरोबर आहे. पण लोकोमोशन म्हणजे काय, जेव्हा इन्व्हिजिलेटर ते बघतो तुम्हाला करताना आणि तो तुम्हाला उभा करतो तुमच्या जागेवरून आणि वर्गाच्या बाहेर काढतो क्लासच्या, बरोबर आहे. ती जी मुवमेंट होती तुमची उभा राहायची आणि क्लासच्या बाहेर जायची, ते काय होतंय, तुमचं लोकेशन चेंज होतंय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, लोकोमोशन. कळलं तुम्हाला. लोकोमोशनच्या नावामध्येच काय, लोकेशनचं LOC, बरोबर आहे. लोकोमोशन आणि मुवमेंट म्हणजे एका स्टेबल जागेवर जिथे तुमची प्लेस चेंज नाही होणार, परंतु तुम्ही जे आता समजा व्यायाम करता, योगा करता, बरोबर आहे, हे काय करता तुम्ही, मुवमेंट करता, तुमच्या बॉडीची काय करता, मुवमेंट करता. आणि लोकोमोशन म्हणजे काय, जे तुम्ही रनिंग करता,
बरोबर आहे, स्प्रिंट मारता, त्याला काय म्हणतो आपण, लोकोमोशन. आलं लक्षात मित्रांनो. या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणते पॉइंट्स कव्हर करायचे, टाइप्स ऑफ मुवमेंट बघायचे आहे, कोणत्या प्रकारच्या मुवमेंट आपल्या रेग्युलर बेसिसवर होत असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर मसल मध्ये आपल्याला बघायचं आहे की मसलचं फंक्शनल युनिट काय, परत मसल कसे बनलेले आहेत, मसल मध्ये कोणतं प्रोटीन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्केलेटल सिस्टीम आहे मित्रांनो. स्केलेटल सिस्टीम मध्ये आपण बघणार आहे की आपल्या काय म्हणते त्याला, डोक्याच्या टॉपच्या भागापासून तर खाली पायाच्या अंगठ्यापर्यंत कोणते कोणते आपले बोन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ते सगळं आपण बघणार आहे. त्याच्यानंतर जॉईंट्स, आता बोन्स तर कळले आपल्याला, पण जे दोन बोन्स एका ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला जॉईन होतात त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे आता समजा हा आपला ह्युमरस आहे, बरोबर आहे, आणि इथं काय टिबिया आल्ना आहे, बरोबर आहे. आता हे कुठं जॉईन होत आहेत, या एल्बोला जॉईन होत आहेत. मग आता हे जे एल्बो आहे त्या एल्बोच्या प्लेसला आपण काय म्हणतो, जॉईंट म्हणतो. आलं लक्षात मित्रांनो. नंतर शेवटी बघणार आपण डिसऑर्डर्स ऑफ मस्क्युलर अँड स्केलेटल सिस्टीम. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे आपण चॅप्टर बघणार आहे पूर्ण, ज्याच्यामध्ये स्टार्टिंग आपली मसल पासून राहणार आहे, मसल पॉवर पासून, आणि नंतर एंडिंग कुठं राहणार आहे आपली डिसऑर्डर्स पासून. म्हणजे तुम्ही आधी फिट होण्याचं मसलचं काम बघणार आहे आणि नंतर काय बघणार आहे, ते मसल ब्रेक होण्याचं, बरोबर आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण चॅप्टरची स्टार्टिंग केलेली आहे मित्रांनो. आता आपण सगळ्यात पहिले आपण टाइप्स ऑफ मुवमेंट बघणार होतो, बरोबर. त्याच्या आधी थोडासा तुम्हाला एक इंट्रोडक्शन होतो. अमेबामध्ये म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये मित्रांनो वेगवेगळी मुवमेंट होत असते, बरोबर आहे. आता काही मध्ये आपण समजा कोणाच्या मागे पळत असतो, बरोबर की नाही, किंवा कुत्रा आपल्या मागे लागल्यावर आपण पुढे पळतो, कुत्रा मागे पळतं, ते सुद्धा काय करतं, मुवमेंट करतं, बरोबर आहे. तशा प्रकारे अमेबा जो आहे तो स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम, त्याच्यामध्ये काय होतं, स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम होते मित्रांनो, बरोबर आहे. म्हणजे त्याचं जे आपलं जे काय म्हणतो आपण, त्या सेल्युलर मेम्ब्रेनच्या आतमधला जो कंटेंट असतो, बरोबर आहे, त्याला प्रोटोप्लाझम म्हणतो आपण. म्हणजे तो पूर्ण बॉडीला काय करतोय, स्ट्रीमिंग करतोय. नंतर काय पॅरामेशियम, त्याच्यामधले काय सिलिया. आता पॅरामेशियम आणि सिलिया काय मित्रांनो, काय प्रकार आहे सिलिया म्हणजे तुमच्या हेअर सारखं आहे मित्रांनो. तुमच्या हेडला हेअर्स असतात ना, बरोबर आहे. आता समजा हा जर पॅरामेशियम आहे, बरोबर आहे, त्याला काय आहे, असे हेअर लाईक स्ट्रक्चर, बरोबर आहे, याला आपण काय म्हणतो, सिलिया. आलं लक्षात. अशा प्रकारचं. आता हे सिलिया कशासाठी हेल्प करतं, सगळ्यात मेन मुवमेंटसाठी, मुवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स. सायटोफॅरिंग्स म्हणजे काय, एक आपलं जसं फूडगट आहे मित्रांनो, की आपलं जेव्हा आपण एखादं फूड इनटेक करतो ते कुठे जातं, माउथ मधून फॅरिंग्समध्ये, फॅरिंग्समधून इसोफॅगसमध्ये, इसोफॅगसमधून स्टमकमध्ये, नंतर इंटेस्टाईन आणि नंतर ॲनस थ्रू बाहेर, बरोबर आहे. तशा प्रकारचं जे गट आहे ते काय आहे, सायटोफॅरिंग्स. कोणाचं, पॅरामेशियमचं. ज्याच्यामध्ये की सिलिया हेल्प्स करतात मुवमेंट कशाची, फूडची मुवमेंट होण्यासाठी, आणि लोकोमोशन साठी सुद्धा सिलिया हेल्प करतात मित्रांनो. म्हणजे त्या पॅरामेशियमला एका जागेवरून दुसऱ्या लोकेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी पण सिलिया हेल्प करतात, आणि त्याच्या मधलं इंटरनल जे फूड आहे ते सुद्धा पास करण्यासाठी सिलिया हेल्प करतात मित्रांनो. तिसरं आहे हायड्रा मित्रांनो. हायड्रा काय, टेंटॅकल्स फॉर कॅप्चरिंग इट्स प्रे अँड ऑल्सो यूज देम फॉर लोकोमोशन. म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय की आपल्यामध्ये कसं लिम्स दिलेले, आपल्याला हँड्स दिलेले, लेग्स दिलेले, आपण त्याचा वापर फक्त चालण्यासाठी फिरण्यासाठी करतो का, नाही, एखाद्याला लात मारण्यासाठी सुद्धा करतो. आपले जेव्हा प्रोटेक्शन, कुंफू, कराटे आपण शिकतो का नाही, मग त्याचा यूज त्यासाठी दिलाय का आपल्याला देवानी, की आपण फक्त चालायसाठीच पायांचा वापर करायचा नाही, जेव्हा टाइम पडेल तेव्हा आपण दुसऱ्याला मारण्यासाठी सुद्धा त्याचा यूज करतो, बरोबर आहे. तर मग तशा प्रकारे जे हायड्रा, परत पॅरामेशियम, म्हणजे हे जे प्राणी आहे हे फक्त त्यांच्या जो पण ऑर्गन दिलाय त्यांना ते फक्त त्याचा मुवमेंटसाठी यूज नाही करत, ते त्यांच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा यूज करतात. मग हायड्रा काय, त्याचे जे टेंटॅकल्स आहे ते काय करताय, प्रे कॅप्चर करण्यासाठी, बरोबर आहे. आपण म्हणतो ना की क्रिकेट खेळताना एखाद्याला बॉल पकडल्याने आपण त्याला काय म्हणतो, तू कोंबडी पकडायचं शिकायची, बरोबर की नाही. तशा प्रकारे टेंटॅकल्स काय, त्याच्या प्रेला कॅप्चर करण्यासाठी टेंटॅकल्सचा यूज करताय हायड्रा, बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकोमोशन साठी सुद्धा यूज करताय. आता आपली बारी, कोण, ह्युमन बिंग्स काय करते, लिम्स फॉर चेंजेस इन बॉडी पोस्चर अँड लोकोमोशन, बरोबर आहे. बॉडी पोस्चर म्हणजे काय, जसं की आता प्रत्येकाचं बॉडी पोस्चर असतं मित्रांनो. आता एखाद्याचे हँड्स जे असे असतात, बरोबर आहे, एखाद्याचे असे असतात. सलमान खानचे कसे असते, या असे असते, बरोबर आहे. सलमान खानचे असे असते, बरोबर आहे. बघताना तुम्ही सलमान खानला असं चालताना, त्या प्रकारचे जे बॉडी पोस्चर मित्रांनो, आपले जे लिम्स आहे ते बॉडी पोस्चर साठी सुद्धा युजफुल आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, मुवमेंट, लोकोमोशन, बरोबर आहे. लोकोमोशन म्हणजे काय, आपण आपल्या लेग्स नुसार, बरोबर आहे, इथं उभा असलो तर आता मी कुठं उभा आहे, इथं, बरोबर आहे. म्हणजे मी काय करतोय, प्लेस चेंज करतोय, कशाच्या थ्रू, आपल्या पायांच्या थ्रू, बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण, लोकोमोशन. म्हणजे आपले जे लिम्स आहे ते लोकोमोशनचं काम सुद्धा करतायत आणि आपलं बॉडी पोस्चर नीट ठेवायचं सुद्धा काम करतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स.
हे वाक्य म्हणजे कसं आहे मित्रांनो, हे वाक्य म्हणजे असं आहे की तुम्ही तिचे आहात ये सोचना सही है, आप उसके हो ये सोचना सही है, पर वो सिर्फ आपकी है ये तो सही नहीं है. बरोबर आहे मित्रांनो. अशा प्रकारचं हे वाक्य म्हणजे काय की ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स, म्हणजे प्रत्येक लोकोमोशन मुवमेंट आहे. बरोबर नाही. आता मी ह्या प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जातोय, प्लेस चेंज करतोय, म्हणजे मी काय करतोय, काहीतरी मुवमेंट करतोय ना. बरोबर आहे नाही. आपण असं लहानपणी खेळता खेळता असं असं उड्या मारत जातो बघा मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे आपण हातापायांची मुवमेंट पण करतोय आणि लोकेशन सुद्धा चेंज करतोय, म्हणजे मुवमेंट पण होते आणि लोकोमोशन पण होते. म्हणजे लोकोमोशन जेवढे पण लोकोमोशन आहे, आपण जेवढे पण लोकोमोशन परफॉर्म करणार आहे ते सगळे मुवमेंट म्हणू शकतो आपण, कारण त्याच्यामध्ये मुवमेंट होती आपल्या हातापायांची. बरोबर आहे नाही. पण ज्या ऑल मुवमेंट्स आहे त्या लोकोमोशन नाही म्हणू शकत. जसं की मी आता जेवतोय, बरोबर आहे, जेवताना मी काय करतोय, हँड्सची मुवमेंट करतोय. बरोबर आहे. पण मी लोकोमोशन करतोय का, म्हणजे मी माझी प्लेस चेंज करतोय का. आता कोणाकोणाला सवय असती चालता चालता खायची, बरोबर नाही, तो भाग सोडून द्या. पण जे नॉर्मल तुम्ही रोजचं डेली जेवण करता, एका जागी जेवण करता ना बसून, बरोबर नाही, टीव्ही समोर, मग काय करतो आपण सगळ्यात मेन आपल्या आईसची मुवमेंट करतो, आई हे आण, आई ते आण. बरोबर नाही. नंतर काय लिप्सची मुवमेंट करतो, टंगची मुवमेंट करतो, परत आपले काय म्हणतात त्याला हँड्सची मुवमेंट करतो. ती जी मुवमेंट आहे त्याला आपण लोकोमोशन म्हणू शकतो का, नाही. पण जेवढे पण लोकोमोशन आहे, आपण इकडे फिरतोय तिकडे फिरतोय, त्याला आपण मुवमेंट म्हणू शकतो. म्हणजे या वाक्याचा मिनिंग हा आहे की जेवढे पण लोकोमोशन आहे त्यांना तुम्ही मुवमेंट म्हणू शकता, परंतु जेवढ्या मुवमेंट आहे त्यांना तुम्ही लोकोमोशन म्हणू शकत नाही. बरोबर आहे. सम ऑफ द मुवमेंट्स रिझल्ट इन अ चेंज ऑफ प्लेस ऑर लोकेशन, सच व्हॉलंटरी मुवमेंट्स आर कॉल्ड लोकोमोशन. हे तर कळलं सर की जे आपण प्लेस चेंज करतोय किंवा कोणतंही जागा चेंज करतोय त्याला आपण लोकोमोशन म्हणलो, परंतु ती व्हॉलंटरी आहे का इनव्हॉलंटरी ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे. जर ती व्हॉलंटरी मुवमेंट असेल, व्हॉलंटरीचा मिनिंग काय होतो, व्हॉलंटरीचा मिनिंग म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ती गोष्ट, की तुम्ही जे चालताय ते फिरताय ते तुमच्या मतानुसार होतंय. बरोबर आहे. कोणी तुमच्यावर फोर्स नाही करते. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, व्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे काय की ते ऑटोमॅटिक होतंय. बरोबर आहे. आता तुम्हाला शिंक येते जेवता जेवता, बरोबर आहे, ते ऑटोमॅटिक होती, त्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे का, नाही. परंतु जेवता जेवता तुम्हाला समजा जो घास आहे आपला, तो घास नाकामध्ये भरवायचा का तोंडामध्ये भरवायचा हे तुमच्या हातामध्ये आहे ना. बरोबर नाही. मग त्याला काय झालं, व्हॉलंटरी. तशा प्रकारच्या व्हॉलंटरी मुवमेंट जे त्याला आपण काय म्हणतो, लोकोमोशन, ज्याचे की चेंज ऑफ प्लेस होतं किंवा लोकेशन होतं. बरोबर आहे. मेथड्स ऑफ लोकोमोशन परफॉर्म बाय ॲनिमल्स व्हराय विथ देअर हॅबिटॅट्स अँड डिमांड ऑफ द सिच्युएशन. म्हणजे काय, या दोन गोष्टीचं मिनिंग काय की त्याच्यामध्ये पण काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स आहे मित्रांनो. जसं की लोकोमोशन किंवा मुवमेंट कशाला म्हणणार आपण, ते कशावर बेस राहणार, तुमच्या सगळ्यात मेन हॅबिटॅटवर, तुम्ही कुठे राहता हे इम्पॉर्टंट फॅक्टर. बरोबर नाही. आता तुम्ही समजा कसं म्हणताय, काही काही प्राणी आता समजा पाण्यामध्ये मुवमेंट करतात. बरोबर की नाही. त्यांच्या मुवमेंटला आपण वेगळं म्हणतो, त्यांना काय म्हणतो आपण, पोहणं म्हणतो. बरोबर नाही. आपण जे जमिनीवर चालतो, आपण काय करतोय, चालतोय. बरोबर आहे. काही काही हवेत उडताय, म्हणजे पक्षी जे आहे ते आकाशामध्ये म्हणजे एअरमध्ये मुवमेंट करताय, लोकेशन चेंज करताय. मासे कुठं करताय, पाण्यामध्ये करताय. आपण कुठं करतो, जमिनीवर करतो. म्हणजे ते हॅबिटॅटवर सुद्धा डिपेंड आहे तुमच्या, आणि काय डिमांड ऑफ द सिच्युएशनवर सुद्धा. म्हणजे तुम्ही मला सांगा, जर तुम्ही एकदम फिट आहे, सगळं फिट आहे, तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायची जरूरतच नाही, कारण तुम्ही ऑलरेडी तुमचं वजन एवढं कमी आहे की तुम्ही एक्सरसाइज करायला लागले तर तुमचं जे वजन आहे ते सुद्धा नाही राहणार. मग तुम्ही काय करता अशा टाइमला, काहीच करणे, घरात बसून राहता, झोपता, खाता पिता, मस्त आईश करता. बरोबर नाही. म्हणजे हे काय झालं, तुमच्या डिमांडनुसार आहे की तुमची डिमांड नाही बॉडीची एक्सरसाइज करायची, वजन कमी करायची डिमांड नाही, मग तुम्ही करताय का लोकोमोशन म्हणा किंवा मुवमेंट म्हणा, नाही. पण जेव्हा तुम्ही खूप हेल्दी आहे किंवा तुमचं फॅट जास्त झालेलं आहे, मग तुम्हाला काय वाटतं, सिक्स पॅक आली पाहिजे, बरोबर की नाही, बॉडी बनली पाहिजे, मग तुम्ही काय करता, मुवमेंट करता, लोकोमोशन करता. बरोबर की नाही. म्हणजे तुमच्या डिमांडनुसार आणि तुमच्या हॅबिटॅटनुसार सुद्धा लोकोमोशन परफॉर्म होतं. बरोबर की नाही. नंतर काय, हाऊएव्हर लोकोमोशन इज जनरली फॉर सर्च ऑफ फूड. मग आता कोणते डिमांड आहे तुमच्या, सगळ्यात मेन सर्च ऑफ फूड, म्हणजे खाण्यासाठी सर्च. आता आपण भाजीपाला आणायला जातो, बरोबर आहे की नाही, आपल्याला रोज भाजीपाला लागतो, किंवा नॉन व्हेज जे खाणारे लोक आहेत त्यांना चिकन मटन लागतं. बरोबर नाही. आता ते आणण्यासाठी सर्चिंग गरजेची आहे ना, का तुम्हाला घरात, आता तर ते ऑनलाईनचे ॲप आलेले जे घर बसल्या आपल्याला किराणा भरून देतात, परंतु पूर्वी असं नव्हतं. बरोबर नाही. मग आपल्याला काय करायला लागायचं, घरातून आपण एक पिशवी घेऊन निघायचो. बरोबर नाही. त्या पिशवीवर राहायचं विमल, राज, कमल असे नावं राहायचे, ती जुनी पिशवी मोठी. मग आपण ती पिशवी घेऊन फिरायचो किराणा दुकानामध्ये. मग आपल्याला जे जे सामान पाहिजे, खायला जे जे पाहिजे, मॅगी म्हणा, काही किसान जॅम म्हणा, बरोबर नाही, आपण काय टाकायचो, त्या पिशवीमध्ये टाकायचो आणि नंतर घरी यायचो, खायचो आरामशीर. बरोबर नाही. मग त्यासाठी आपण काय करायचो, लोकोमोशन करायचो. कशासाठी, सर्च ऑफ फूड. नंतर शेल्टर,
म्हणजे आता काही जे प्राणी आता पावसामध्ये आपण सगळ्यांना, आता पावसाळा चालू आहे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जोरात पाऊस चालू असतो तेव्हा जे रस्त्यावरचे भटके कुत्रे असतात म्हणजे वाईल्ड डॉग्स जे असतात ते काय करतात मित्रांनो, ते त्यांना पावसाची भीती असते बरोबर नाही, मग ते काय करतात, ते त्यांचा शेल्टर म्हणजे कुठेतरी छताखाली लपण्यासाठी जागा शोधत असतात. मग पावसामध्ये इकडून तिकडं फिरतात बरोबर नाही. त्याच्यानंतर काय, मेट. मेट म्हणजे काय, आता मेट म्हणजे लय लंबी प्रोसेस आहे मित्रांनो. मेट म्हणजे त्याला सांगण्यासाठी मी तर म्हणतो एक दिवस कमी पडायला बसला बरोबर नाही. एक नॉर्मल सांगतो की तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी, काय, तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी सुद्धा तुम्ही काय करतात, लोकोमोशन. कोणी कोणी म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात भेटायला येतं, कोणी पुण्याला राहत असलं पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला भेटायला येते बरोबर नाही. अशा प्रकारचं काय मीटिंग काय होती, मीटिंगसाठी तुम्ही काय करतात, लोकोमोशन करतात. नंतर काय, सुटेबल ब्रीडिंग ग्राउंड्स, म्हणजे तुमचे जे ब्रीडिंग ग्राउंड्स आहे म्हणजे की समजा जिथं तुम्हाला ब्रीडिंग करायची त्या ब्रीडिंग ग्राउंडच्या सर्चिंगसाठी सुद्धा तुम्ही मूवमेंट करता. नंतर फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स ऑर टू इस्केप फ्रॉम एनिमीज ऑर प्रिडेटर्स, म्हणजे आता काही काही जे प्राणी आहे मित्रांनो तुम्ही बघा ऑब्झर्व केलं असेल की जास्त थंडीचे, आता ते कोणते तरी पक्षी होते बघा ते ऑस्ट्रेलियाचे बरोबर नाही, ते काय करतात जेव्हा तिकडं एकदम थंडीचं वातावरण असतं आणि आपल्या इकडे उन्हाळा असतो तेव्हा ते काय करतात आपल्या राजस्थान गुजरातमध्ये येतात बरोबर आहे की नाही, कारण त्यांना गरम वातावरण पाहिजे असतं. ते थंडीतून तेवढ्या दिवसासाठी काय करतात आपल्या इकडे येतात बरोबर नाही. कशासाठी, तर क्लायमॅटिक कंडिशन तिकडं त्यांच्यासाठी सुटेबल नसते त्याच्यासाठी. आणि काही काही असे प्राणी असतात की समजा आता एखादं जंगल आहे, असं ते लायन किंग पिक्चर बघितलं ना सगळ्यांनी, त्याच्यामध्ये नाही का तो मुसाफा इकडून तिकडं फिरत असतो बघा ह्या जंगलातून त्या जंगलात, मग त्या जंगलात गेल्यावर त्यांची फायटिंग होती, लढाई होती बरोबर नाही. मग तो काय करत असतो, तो एनिमीज आणि प्रिडेटर पासून वाचण्यासाठी फिरत असतो बरोबर नाही. अशा प्रकारचे सुद्धा काही मुवमेंट्स लोकोमोशन होत असतात मित्रांनो बरोबर आहे. आता आपल्याला मेन बघायचं की ह्या ज्या मुवमेंट्स होतात याच्यामध्ये प्रकार काय, म्हणजे टाइप्स ऑफ मुवमेंट्स. आपण ज्या मुवमेंट करतोय मित्रांनो त्या मुवमेंट कोणत्या कोणत्या टाइपच्या होतात, तर सगळ्यात मेन बेसिक मुवमेंट कोणत्या, 3 प्रकारच्या. सगळ्यात मेन अमेबॉइड, पहिली कोणती आहे, अमेबॉइड. आता अमेबॉइड मुवमेंट काय आहे, जी अमेबामध्ये होते बरोबर की नाही. आता याच्यामध्ये बेसिक गोष्ट काय आहे की सम स्पेशलाइज सेल्स इन अवर बॉडी लाईक मायक्रोफाजेस. आता अमेबॉइड मुवमेंट आपण म्हणलो ती कशाच्या याच्याने घेतली आपण, की जे अमेबा आहे आपला, अमेबा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे आपला, तो कशा प्रकारे त्याची मुवमेंट करतो बरोबर नाही, त्यानुसार आपण आपल्या बॉडी मधली जे मुवमेंट आहे त्याला काय नाव दिलं, अमेबॉइड. त्यातले कोणते मुवमेंट म्हणजे बॉडीतला कोणता पार्ट जो आहे तो अमेबॉइड मुवमेंट करतो, सगळ्यात पहिले मायक्रोफाजेस बरोबर आहे. मायक्रोफाजेस काय करतात, फॅगोसायटोसिस करतात. म्हणजे एखादी जर फॉरेन पार्टिकल असेल तर काय करतात, त्याला इनगल्फ करतात बरोबर आहे की नाही, फॅगोसायटोसिसचं काम करतात. मग त्यासाठी ते काय करतात, मुवमेंट करतात किंवा लोकोमोशन करतात. कोणती, अमेबॉइड बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, ल्युकोसाइट्स. आपण बघितलं होतं ब्लड मध्ये काय असतात, फॉर्म्ड एलिमेंट्स असतात बरोबर नाही, 3 प्रकारचे, इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स. त्यातलं जे ल्युकोसाइट्स आहे ज्यांना आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो, ते डिफेन्सचं काम करतात बरोबर नाही. मग त्यासाठी काय करतात, ते अमेबॉइड मुवमेंट करतात. त्याच्या सेल्स आहे बरोबर. इट इज इफेक्टेड बाय सुडोपोडिया फॉर्म बाय द स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम ॲज इन अमेबा. अमेबामध्ये जसं होतं त्या प्रकारे. सायटोस्केलेटल एलिमेंट्स लाईक मायक्रोफिलामेंट्स, म्हणजे जे आपण सेल डिव्हिजन ते चॅप्टर बघितलं ना मित्रांनो, सेल डिव्हिजन चॅप्टर मध्ये आपण सायटोस्केलेटन टर्म शिकली की जे असे दोरे असतात बघा बरोबर नाही, हे असे त्याच्यामध्ये क्रोमोझोम असे लटकलेले असतात बरोबर नाही, ते सुद्धा काय आहे, ते सायटोस्केलेटन, ते कशी मुवमेंट करतात, अमेबॉइड मुवमेंट करतात बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रकारची मुवमेंट आहे मित्रांनो, सिलियरी मुवमेंट. द कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स ऑफ सिलिया इन द ट्रकिया हेल्प्स इन रिमूव्हिंग डस्ट पार्टिकल्स. आता आपण ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस चॅप्टर बघितलेला आहे, सगळ्यांना तो चॅप्टर एकदम म्हणजे लाईन टू लाईन पार्ट आहे आता बरोबर आहे की नाही, कारण तुम्ही आधी याचं लेक्चर केलेलं आहे. आता ट्रकियामध्ये काय असतात, सिलिया असतात. सिलियाचं आपण ट्रकियामध्ये बघितलं होतं काम काय की एक तर सगळ्यात मेन म्हणजे जे फॉरेन पार्टिकल्स येणार आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे, एंट्री करणारे. आता काही काही लॅरिंग्स मधून, आता टोल नाका बघितला होता आपण लॅरिंग्सचा, पण काही काही असतात बुरटे चोर जे टोल नाका पार करून खाली वाकून जातात बरोबर नाही गाडीवर. मग आता ते जे आतमध्ये आलेले पार्टिकल्स आहे त्यांना अडवायचं काम कोण करतं, ज्या ट्रकियामधल्या सिलिया आहे. म्हणजे आता ही जर ट्रकी आहे बरोबर आहे, याच्यामध्ये काय आहे, अशा सिलिया आहे बरोबर आहे. मग याच्यामधून फक्त एअर पास झाली पाहिजे. ज्या गोष्टी किंवा आपण खाताना पण आपल्याला ठसका लागतो बघा बरोबर की नाही, मग ते कशामुळे लागतो, कारण याच्यामध्ये ते फूड पार्टिकल अडकलेलं असतं या सिलियामध्ये बरोबर नाही. मग त्याच्या ट्रकियामधल्या सिलिया आहे त्या कोणत्या मुवमेंट करतात, सिलियरी, अशा असतात बरोबर आहे. मग अशा कोणती मुवमेंट झाली, सिलियरी मुवमेंट. त्याच्यानंतर काय, रिमूव्हिंग डस्ट पार्टिकल्स अँड सम ऑफ द फॉरेन सबस्टन्सेस इनहेल अलॉंग विथ द ॲटमॉस्फेरिक एअर. पॅसेज ऑफ ओवा, कोणता, ओवा. आता
ओवम काय आहे तुम्हाला माहिती ना, सगळ्यात मेन म्हणजे फिमेल गॅमेट आहे, लार्जेस्ट गॅमेट आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही. ते गॅमेट म्हणजे मेटिंगसाठी एकदम इम्पॉर्टंट. नुसतं मेल गॅमेट घेऊन काय करणार आहे आपण, फिमेल गॅमेट पाहिजे ना, तेव्हाच नवीन प्रोडक्शन निघन, बरोबर की नाही. ते जे ओवा आहे ना, त्या ओवाची त्या फॅलोपियन ट्यूब पासून तर आपलं जे युटेरस आहे तिथपर्यंत जी मुवमेंट होती ती कशा प्रकारे होते, सिलिअरी मुवमेंट. कशा प्रकारे, सिलिअरी मुवमेंट. त्यांचा तो पाथवे ना आपण तो बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. सगळ्यात पहिले आपण फ्लॉवरिंग प्लांट्स नाही घेणार मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण घेणार आहे ह्युमन सेक्शुअल रिप्रोडक्शन. तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे, बरोबर नाही. मग इथून जे आता समजा या इथं जे तो ओवम रिलीज झालेला आहे तो इथपर्यंत येण्यासाठी जी मुवमेंट असते ती कोणती, सिलिअरी मुवमेंट आहे, बरोबर नाही. त्याच्यानंतर मस्क्युलर मित्रांनो, आता सगळ्यात मेन मस्क्युलर मुवमेंट, जे की आपण contractile property of muscles are effectively used for locomotion and other movements by human beings and majority of multicellular organism. म्हणजे जे स्टार्टिंगला आपण बघितलं होतं की आपण डंबेल्स उचलतोय किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टी करतोय, तेव्हा काय करतो आपण, मसलला स्ट्रेच करतो, बरोबर आहे. नंतर रिलीज करताना काय करतो आपण, त्याला मसलला रिलॅक्स करतो. म्हणजे ती जी स्ट्रेच आणि रिलॅक्सची मुवमेंट आहे मित्रांनो ती मसलमध्ये होते, बरोबर नाही. मग ती एक काय झाली, एक प्रकारची टाईप ऑफ मुवमेंट झाली की जी तुमच्या बॉडीमध्ये होते. आता तुम्हाला जर एखादी वस्तू उचलायची किंवा तुम्हाला अशा हातवर करायची, म्हणजे काय होते, तुमचे मसल स्ट्रेच होतात, बरोबर नाही. नंतर काय होतात, रिलॅक्स होतात. त्या मसलची जी मुवमेंट आहे ती सुद्धा एक प्रकारची बॉडी मधली आपली मुवमेंट आहे. तर 3 प्रकारच्या मुवमेंट आपल्या बॉडीमध्ये होतात, एक अमेबॉइड, दुसरी सिलिअरी आणि तिसरी कोणती, मस्क्युलर. लोकोमोशन रिक्वायर्स अ परफेक्ट कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटी ऑफ मस्क्युलर, स्केलेटल अँड न्यूरल सिस्टीम. आता मला एक सांगा, जर तुम्हाला डोकंच नाही, बरोबर नाही, काय नाही, तुम्हाला डोकंच नाही, तुम्हाला माहितच नाही कोणाच्या मागे नेमकं मुवमेंट करत जायचंय, तुम्ही वर्गामध्ये कोणी दिसलं की त्याच्या मागे मागे जाताय, बरोबर नाही. मग तुम्हाला भेटणार आहे का, तुम्हाला जे पाहिजे ती गोष्ट भेटणार आहे नाही. तुम्हाला स्टार्टिंग पासून तर शेवटपर्यंत त्या एका व्यक्तीला चिटकून राहावं लागेल मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला त्या मुवमेंटचा काहीतरी फायदा होईल, बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला समजतंय का की मस्क्युलर, स्केलेटल आणि न्यूरल या तिन्ही पण सिस्टीम तुमच्या कार्य पाहिजे, त्यांचं तिन्ही सिस्टीमचं कोऑर्डिनेशन पाहिजे, तेव्हाच काय होणार आहे, तेव्हाच तुमची जी तुम्हाला जी व्यक्ती पाहिजे ती व्यक्ती भेटणार आहे. नसतं किती गदा मेहनत करा तुम्ही, किती मुवमेंट करा, तुम्हाला काही भेटणार आहे का, नाही, तुम्हाला टाइमपासच होणार आहे मग, बरोबर नाही. त्यासाठी तुमचं डोकं पण ठिकाणार पाहिजे, तुमची चॉईस नीट पाहिजे. परत मस्क्युलर आणि स्केलेटल म्हणजे तुमच्या धमक पाहिजे, ती तुमच्या मध्ये दम पाहिजे तेवढा, बरोबर नाही. स्केलेटल बोन्स मध्ये, नाही तर बास गेले होते गाडीवर माग माग आणि थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि हातपाय मोडून आली, बरोबर नाही. नाही तर मग तिच्या पप्पाने ठोकलं. झालंय का असं कोणासोबत, तिच्या पप्पाने येऊन ठोकलं आणि मग काय झाले, फ्रॅक्चर झाले हातपाय, बसले सगळे मग घरामध्ये. आता नंतर आपला टॉपिक आहे मित्रांनो मसल. आता आपल्याला बघायचं मसल. मसल म्हणजे आपण जे मसल पॉवर जी म्हणतो आपण, की जिम मध्ये गेलो 2-4 डोले शोले आले, बरोबर नाही, हे असं असं करून दाखवतो आपण, बॅक दाखवतो, पुरं कट्स बिट्स दाखवतो. आता ऍक्च्युअल ती पॉवर आहे का मसलची, नाही. मसलची पॉवर कोणती आहे की जी तुम्ही मुवमेंट करताय, ती जी तुम्ही कट्स आणलेत किंवा ते करताय त्यासाठी जी मेहनत घेतली तुम्ही, ती जेव्हा मसलनं तुम्हाला मदत केली, हेल्प केली त्या मुवमेंटसाठी, ती मुवमेंट बघणार आपण मसल आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे करतो. आता मसलचं काम सोपं नाही. मसल आपल्याला दिसायला दिसतं की सर असं हातवर गेला, असं गेलं, कुठं काय झालं, आम्हाला तर काही दिसलं नाही. पण आतमध्ये जे आपल्या मसल्स आहेत, काहींना फॅट जास्त आहे त्याच्यामुळे मसल दिसत नाही, पण थोड्या प्रमाणात तरी मसल्स असतात की नाही आपल्यामध्ये. मग त्याच्या मसल्स आहे, त्या मसल्स काय करत असतात, कंटिन्यू स्ट्रेच अँड रिलॅक्स होत असतात. आता मी बोलतोय तर माझ्या माउथच्या ज्या मसल्स आहे त्या काय करतायत, मला हेल्प करतायत बोलण्यासाठी, किंवा माझे जे हँड्सची मुवमेंट आहे त्यासाठी काय करतात, माझ्या हँड्सचे जे मसल्स आहे ते मला हेल्प करतायत. मग त्या मसल्समध्ये ऍक्च्युली काय असतं, काय प्रेझेंट असतं, किंवा ते कशा प्रकारे हेल्प करतात ते आपण काय बघणार आहे मसल्समध्ये. सगळ्यात मेन मसलमध्ये आपण स्टार्टिंगला बघणार की मसलचे जे फंक्शनल युनिट आहे ते कोणतं आहे आणि फंक्शनल युनिटमध्ये कोणते कोणते टाईप आहे ते आपण बघणार आहे. आणि शेवटच्या म्हणजे याच्या पुढचं जे लेक्चर राहणार आपलं त्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहे की त्या मसलचं ऍक्च्युअल फंक्शनिंग कसं होतं, म्हणजे इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी कशी जनरेट होती, कसं मसल रिलॅक्स होतं, कसं स्ट्रेच होतं, किंवा मग त्याच्यामध्ये जे सोडियम पोटॅशियमचं जे काम आहे ते कशा प्रकारे रोल आहे ते आपण बघणार आहे. मेकॅनिझम प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला मेकॅनिझम दिलेलं आहे. जसं की एक्सक्रेटरी चॅप्टरमध्ये आपल्याला मेकॅनिझम दिलं होतं ब्रीदिंगचं, बॉडी फ्लुइड्समध्ये दिलं होतं मेकॅनिझम सर्क्युलेशनचं, आणि नंतर कोणतं एक्सक्रिएशन चॅप्टरमध्ये कोणतं दिलं होतं आपल्याला, किडनीचं मेकॅनिझम, बरोबर नाही, म्हणजे फिल्ट्रेशनचं. आता जे मसल आहे, मसल इज अ स्पेशलाइज टिश्यू, मेझोडर्मल म्हणजे जे कनेक्टिव्ह टिश्यू आणि जे मसल्स आहे ते काय कशातून ओरिजिन झालेलं आहे त्यांचं, मेझोडर्मल ओरिजिन. काय मेझोडर्मल ओरिजिन. अबाउट 40 to
50% ऑफ द बॉडी वेट ऑफ अ ह्युमन ॲडल्ट इज कंट्रीब्युटेड बाय मसल्स. म्हणजे तुमच्या बॉडीच्या वेट पैकी 40 ते 50% जे वेट आहे ते तुमच्या मसल्सने, आणि बाकी काय मग तुमच्या बॉडी मधले जे वॉटर बिटर जे असेल ते, किंवा मग तुमचे बोन्सचं सुद्धा एक मेजर वेट आपल्या बॉडीमध्ये कंट्रीब्युशन असतं मित्रांनो. त्यातलं 40 ते 50 कशाचं आहे? मसल्स आहे. दे हॅव स्पेशल प्रॉपर्टीज लाईक, सगळ्यात मेन आता प्रॉपर्टीज कोणत्या आहे मसलच्या? एक म्हणजे एक्साइटेबिलिटी, काय एक्साइटेबिलिटी, कॉन्ट्रॅक्टाइलिटी, एक्सटेन्सिबिलिटी अँड इलॅस्टिसिटी. आता मला सांगा, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि एक्सटेन्सिबिलिटी या जर दोन प्रॉपर्टीज असतात, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं, बरोबर आहे, म्हणजे स्ट्रेच होणं आपण जे कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. आणि एक्साइटेबिलिटी म्हणजे काय, किंवा एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे काय, की तुमचे जे मसल कॉन्ट्रॅक्ट झालेले ते काय करणं? एक्सटेन्शन करणं, बरोबर की नाही. ह्या दोन प्रॉपर्टी म्हणजे याच्यामध्ये काय आहे? इलॅस्टिसिटी. आपण रबर बघतो ना, ते केसाला लावायचं, ते रबर आपण काय करतो? स्ट्रेच करतो, रिलीज करतो, स्ट्रेच करतो, रिलीज करतो, त्या प्रकारची मुवमेंट होती, म्हणून आपण त्याला काय म्हणलं? इलॅस्टिसिटी. म्हणजे या दोन मुवमेंट, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि एक्सटेन्सिबिलिटी, या दोन मुवमेंटमुळे कोणती होती? इलॅस्टिसिटी मुवमेंट होती, बरोबर आहे. आणि दुसरं काय? एक्साइटेबिलिटी. म्हणजे जेव्हा तुमचे न्यूरल सिग्नल भेटणार आहे त्या मसलला, तेव्हा काय होणार? ते मसल एक्साइट होणार आहे. म्हणजे तुम्हाला जसं कळलं की यानं आपल्याला कानाखाली हाणली, किंवा या मुलीनं आपण तिला प्रपोज केलं आणि आपल्याला कानाखाली मारली, तुम्हीच काय करता? लगेच तिथून पळायला पाहता, कोणी बघितलं नाही पाहिजे, बरोबर नाही. हे जे ब्रेन सिग्नल देत आहे त्या लेग्सच्या मसलला, ते काय झालं? एक्साइटेबिलिटी, बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज कोणामध्ये असतात? मसलमध्ये असतात. सगळ्यात मेन काय? मेसोडर्मल ओरिजिन आहे आणि 40 to 50% बॉडीच्या वेट कॉन्ट्रीब्युशन मध्ये, बरोबर आहे की नाही. नंतर मसल्स हॅव बीन क्लासिफाईड युजिंग डिफरंट क्रायटेरिया, नेमली लोकेशन, अपीअरन्स आणि नेचर ऑफ रेग्युलेशन ऑफ देअर ऍक्टिव्हिटीज. म्हणजे मसल्सचे सुद्धा क्लासिफिकेशन वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये होत असतं, बरोबर आहे की नाही. त्यातलं नेमली कोणत्या क्रायटेरियामध्ये? लोकेशन नुसार होतं, काही मध्ये अपीअरन्स नुसार आणि नेचर ऑफ रेग्युलेशन नुसार, बरोबर आहे. त्यातलं जे आपल्याला कोणतं बघायचंय की लोकेशन नुसार, बेस्ड ऑन देअर लोकेशन, म्हणजे हातात आहे, पायात आहे किंवा डोक्यात आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये होते त्यानुसार लोकेशन बघायचं आहे. आणि ते किती? 3 टाइप्स आहे, बरोबर आहे की नाही. सगळ्यात मेन काय? पहिलं स्केलेटल, दुसरं विसरल, तिसरं कार्डियाक. आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला की कोणते व्हॉलंटरी आहे, कोणतं इनव्हॉलंटरी आहे, कोणतं स्ट्रिएटेड आहे, कोणतं नॉन स्ट्रिएटेड आहे. आता स्ट्रिएटेड आणि नॉन स्ट्रिएटेड मधला फरक काय? की आता समजा हे नॉर्मली तुमचं मसल आहे, बरोबर की नाही. हे नॉर्मली मसल आहे तुमचं. आता याच्यामध्ये जर आहे ना असे दिसते तुम्हाला स्ट्रिएशन्स प्रेझेंट असतील, बरोबर की नाही, अडथळे, बरोबर की नाही, अशा प्रकारचे जर प्रेझेंट असतील तर याला काय म्हणतो आपण? स्ट्रिएटेड मसल. आणि जे की नॉर्मल नुसते फक्त असे प्रेझेंट आहे, बरोबर की नाही, याला काय म्हणतो आपण? नॉन स्ट्रिएटेड. आता काही मध्ये इथं न्यूक्लियस असतं, बरोबर की नाही, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिएटेड. काही मध्ये डिवाइड ऑफ न्यूक्लियस, त्यांना आपण काय म्हणतो? डिवाइड ऑफ न्यूक्लियस. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे याच्यावरून आपण काय केलं? 3. आता स्केलेटल म्हणजे काय? नावातच कळतंय सर. स्केलेटल म्हणजे जेवढे पण आपले स्केलेटल बोन आहे, त्या स्केलेटल बोनशी रिलेटेड जेवढे मसल्स आहे किंवा त्याला जे अटॅच मसल्स आहे त्यांना आपण काय म्हणणार? स्केलेटल मसल. जसं की हातामध्ये झालं, बरोबर नाही, पायामध्ये झालं, आपले बायसेप्स मसल, बरोबर नाही, ट्रायसेप्स मसल. त्याच्यानंतर काय? विसरल मसल. विसरल म्हणजे काय? असे मसल की ज्यांना आपण कंट्रोल नाही करू शकत, जे की इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, बरोबर नाही, आणि इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी. आणि दुसरं काय? कार्डियाक मसल. कार्डियाक म्हणजे काय? आपल्या हार्टशी रिलेटेड. हार्ट आपण बघितलं होतं की किती इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या बॉडीसाठी. मग त्याला मस्क्युलर जे बाजूनं त्याला जे आपण कव्हरिंग केलंय ते गरजेचं आहे का नाही, कारण ते हार्टमध्ये काही धक्का नाही लागला पाहिजे, नाही तर बस मोटरमध्ये थोडीशी बिघाड झाली की पाणी टाकीतून खाली वर जाईन का? नाही. मग त्याच्यामुळे काय? स्केलेटल, विसरल आणि कार्डियाक या 3 याच्यामध्ये आपण लोकेशन नुसार त्याला डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण बघू यांचं फंक्शन काय. आता स्केलेटल मसल्स क्लोजली असोसिएटेड विथ काय? स्केलेटल. तुम्हाला म्हणलं होतं मी की स्केलेटल जे मसल्स आहेत आपल्या बॉडी मधले ते कशाशी रिलेटेड आहे? आपल्या बोन्सशी रिलेटेड आहे. म्हणजे आपलं बोन जिथे जिथे समजा आपलं बोनची मुवमेंट होती तिथं कोण मदत करते आपल्याला? स्केलेटल मसल्स. मग ते काय? दे हॅव स्ट्रिप्ड अपीअरन्स अंडर द मायक्रोस्कोप अँड हेन्स आर कॉल्ड स्ट्रिएटेड. तुम्हाला म्हणलं होतं मी अशा प्रकारचे मसल आहे त्यांना जर असं स्ट्रिप्ड असतं, बरोबर नाही, मग त्याला आपण काय म्हणलो? स्ट्रिएटेड मसल्स. ॲज देअर ऍक्टिव्हिटीज आर अंडर द व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ द नर्वस सिस्टीम. म्हणजे त्या मसल्सला आपण कंट्रोल करू शकतो आपल्या नर्वस सिस्टीम थ्रू, बरोबर नाही, त्याला आपण काय म्हणतो? व्हॉलंटरी मसल्स. म्हणजे आता जर मला एखाद्याला मारायचंय, मला आतून इच्छा आहे मारायची, पण मारू शकतो का आपण? नाही, कारण ते व्हायलेन्स होऊन जाईल, बरोबर नाही. तो आपल्यावर केस टाकू शकतो. एखाद्याचं आपल्याला डोकं फोडायचंय, करू शकतो का आपण? नाही. मग आपण काय सांगतो? मित्राला सांगतो, कोणाला तरी फोन लावतो, आपण काय म्हणतो? यार असं भांडणं आले, याचं डोकं फोडून ये. मग तो डोकं फोडतो आणि मग आपल्याला काय होतं? पोलीस केस होऊन जाते. मग आपण बसतो जेलमध्ये जाऊन.
तसं करायचं नाही मित्रांनो, बरोबर नाही? मग काय आपल्या हातामध्ये असतं की आपण त्याला मारायचं का नाही. आपण नाही मारायचं, आपला हात कधीच नाही मध्ये टाकायचा, खराब करायचा का घाण करायचं का नाही. मग ती जी मुवमेंट आहे की आपल्या कंट्रोल आहे त्याच्यावर, त्याला आपण काय म्हणतो व्हॉलेंटरी मसल्स. आलं लक्षात? त्याच्यानंतर दे आर प्रायमरी इन्व्हॉल्व इन लोकोमोटरी ऍक्शन्स अँड चेंजेस ऑफ बॉडी पोस्चर. हे तर आपल्याला माहिती आहे की हँड्स आणि लेग्सचे जे मसल्स आहे ते आपण मुवमेंटसाठी, चालण्यासाठी, लोकोमोशन करण्यासाठी किंवा बॉडी पोस्चरसाठी नीट राहते, बरोबर नाही? आता विसरल मसल्स कोणते? आता सगळ्यात पहिले स्केलेटल मसल्स बघितले आपण की व्हॉलेंटरी असतात, स्ट्रिएटेड असतात, बरोबर नाही? आता विसरल मसल्स सगळ्यात मेन काय सांगितलं होतं, विसरल मसल्स म्हणजे इनव्हॉलेंटरी मसल्स, बरोबर नाही? कारण त्याच्यामध्ये कंट्रोल आपला नसतो, आपण आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतील. आता आर लोकेटेड इन इनर वॉल्स ऑफ, जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्या गोष्टी कुठे राहणार आहे, तुमच्या बॉडीच्या बाहेर राहणार आहे का? जसं की आता हँड्स आहे, लिम्स आहे, ते तुमच्या बॉडीच्या बाहेर आहे, तुम्हाला दिसत आहेत, बरोबर नाही? त्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे. पण ज्या गोष्टी तुमच्या बॉडीच्या आतमध्ये, जे तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसत नाही, बरोबर नाही? जसं की आता तुमचं इसोफॅगस झालं, बरोबर नाही? तुम्ही फूड आतमध्ये टाकताय आणि फूड एकदा घासमध्ये गेला फॅरिंग्समध्ये, ते तुमचा कंट्रोल राहणार आहे का त्याच्यावर? नाही, ते ऑटोमॅटिक खाली जाणार आहे. त्या प्रकारची जी मुवमेंट आहे, त्या मुवमेंटमध्ये कोणते राहणार आहे? विसरल मसल्स राहणार आहे. मग तशी मुवमेंट कुठं कुठं असते? हॉलो विसरल ऑर्गन जेवढे पण आहे बॉडीमधले, जसं की आपलं फिमेलचं जेनेटल ट्रॅक झाला, परत आपला जेनेटल ट्रॅक झाला, किंवा मग आपली डायजेस्टिव्ह ट्रॅक झाला, या ठिकाणी जिथं की आपला कंट्रोल नाहीये त्या ठिकाणी कोणते राहणार मसल? विसरल मसल्स. दे डू नॉट एक्झिबिट एनी स्ट्रिएशन आर स्मूथ इन अपीअरन्स. आता मला सांगा, जर तुमचं फूड तुम्हाला पास करायचंय तुमच्या याच्यामधून, कशामधून? इसोफॅगस मधून, जर त्याला आपण सिलिया दिले किंवा काहीतरी असे स्ट्रिएशन्स दिले, अडथळे दिले, ते नीट पास होणार आहे का? नाही. आणि तुमचं ते पास होणं इम्पॉर्टंट. जर फसलं गळ्यामध्ये किती त्रास होईल आपल्याला. मग ते स्मूथली गेलं पाहिजे. त्याच्यामुळे काय त्याला आपण काय म्हणलो? स्मूथ मसल्स. त्यांना स्ट्रिएशन्स नाहीये आणि स्मूथ इन अपीअरन्स आहे, बरोबर आहे नाही? मग आपण त्यांना काय नाव दिलं दुसरं? स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल्स. आलं लक्षात? म्हणजे जे विसरल मसल्स आहे ते कुठे आहे? आपल्या जे मेन ट्रॅक्ट आहेत आपल्या बॉडीतले त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये अडथळे येऊ नये म्हणून त्याला काय दिले का? स्ट्रिएशन्स दिलेत का? नाही. मग त्यांना आपण काय म्हणलो? स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल्स. आता ते व्हॉलेंटरी आहे का इनव्हॉलेंटरी आहे? ऑफकोर्स इनव्हॉलेंटरी आहे. का इनव्हॉलेंटरी आहे? कारण की त्याच्यावर आपला कंट्रोल नाही. जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसत नाही, मग त्याच्यावर आपला कंट्रोल कसा राहील? जे आपल्या डोळ्यासमोर आहे त्याच्यावर काय राहतो? आपला कंट्रोल राहतो, बरोबर आहे? म्हणजे जी गोष्ट डोळ्याने दिसणार आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला 24 टाइम आपल्या सोबत आहे, बरोबर नाही? त्याच्यावर आपला कंट्रोल असतो. आणि जी कुठेतरी बाहेर आहे त्याच्यावर कंट्रोल आहे का? नाही. म्हणून त्याच्यामुळे मित्रांनो लॉंग डिस्टन्स चालतात का आजकालच्या जगात? नाही. काही काही असतात ज्यांचं चालतं मित्रांनो, त्यांच्यामध्ये मला घुसायचं नाही. त्यांचं जर चालत असेल लॉंग डिस्टन्स तर त्यांना शुभेच्छा माझ्याकडून. दे असिस्ट फॉर एक्झाम्पल इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड थ्रू द डायजेस्टिव्ह ट्रॅक अँड गॅमेट्स थ्रू जेनेटल ट्रॅक. मी म्हणलो ना तुम्हाला की ज्या गोष्टी जसं की डायजेस्टिव्ह ट्रॅक झाला, जेनेटल ट्रॅक झाला, तिथं अडथळ्याची गरज आहे का? स्ट्रिएशन्सची गरज आहे का? नाही. त्याच्यामध्ये स्मूथ मसल पाहिजे. तर अशा ठिकाणी कोण यूज होतं? विसरल मसल्स. आता तिसरे कोणते मसल राहिले आपले? सगळ्यात मेन कोणते? कार्डियाक मसल. कार्डियाक मसल लय इम्पॉर्टंट आहे, कारण की आपलं जे हृदय आहे मित्रांनो, ज्या हृदयामध्ये कोणीतरी राहतं, मग त्याला राहण्यासाठी काय पाहिजे? एक छानसं घर पाहिजे, बरोबर आहे नाही? आता ते घर देण्यासाठी काय पाहिजे? ते नाही का गाणं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, तशा प्रकारे काय चॉकलेटचा बंगला पाहिजे, हार्ट. मग त्याला असे काय म्हणजे त्याला स्ट्रिएशन्स देऊन चालतील का, किंवा एकदम स्मूथ करून चालन का? नाही. मग काय मेनी कार्डियक मसल सेल्स असेंबल इन अ ब्रांचिंग पॅटर्न टू फॉर्म अ कार्डियक मसल, बरोबर नाही? म्हणजे त्यांचा कसा पॅटर्न असतो? ब्रांचिंग पॅटर्न, बरोबर आहे? आलं लक्षात? हे काय झालं? ब्रांचिंग झालं, बरोबर नाही? अशा प्रकारचा पॅटर्न कोणामध्ये असतो? कार्डियक मसल मध्ये. बेस्ड ऑन अपीअरन्स कार्डियक मसल्स आर स्ट्रिएटेड. They are involuntary in the nature as the nervous system does not control their activities directly. आता आपल्या हृदयावर आपला कंट्रोल असतो का? नाही. ते कोणावर पण येऊन जातं, बरोबर नाही? मग ते कंट्रोल ठेवायचं काम कोणाचं असतं? ब्रेनचं. आता त्या ब्रेनच्या कंट्रोलच्या बाहेर येते आपलं हृदय, बरोबर नाही? मग त्याला आपण काय म्हणलो? इनव्हॉलेंटरी, बरोबर आहे? काय म्हणलो आपण त्याला? इनव्हॉलेंटरी. मग जर ते हृदयच आपल्या कंट्रोलमध्ये नाही तर ते कार्डियक मसल राहणार आहे का? नाही. त्याची कंटिन्यू काय होतं? कंटिन्यू मुवमेंट होती. मग त्याला आपण काय म्हणतो? इनव्हॉलेंटरी. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये काय असतात? स्ट्रिएटेड प्रेझेंट असतात. म्हणजे जे स्ट्रिएशन्स आहे, जे की आपण पहिल्या याच्यात स्केलेटल मसल्स मध्ये पाहिले होते, तशा प्रकारचे स्ट्रिएशन्स कशामध्ये प्रेझेंट असतात? कार्डियक मसल मध्ये. आता या जर तिघांचं जर आपण कंपॅरिझन केलं मित्रांनो शॉर्ट मध्ये, जे स्केलेटल आहे
ते सगळ्यात मेन स्ट्रिएटेड मसल्स आहे, त्यांना आपण स्ट्रिएटेड मसल म्हणतो. आणि दुसरं काय, ते आपल्या कंट्रोलमध्ये म्हणून त्यांना आपण काय व्हॉलंटरी मसल्स म्हणतो. जे विसरले, जे की इनर ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट आहे, त्यांना स्मूथ मसल्स म्हणतो. का? कारण त्यांच्यामध्ये स्ट्रिएशन प्रेझेंट नाहीये आणि इनव्हॉलंटरी, त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही. आणि तिसरं कोणतं होतं आपलं, कार्डियाक मसल, ज्याला की स्ट्रिएशन्स प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये आणि इनव्हॉलंटरी, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही. आलं लक्षात? आता आपल्याला सगळ्यात मेन बघायचं आहे की स्ट्रक्चर. आता एवढं मसल केलं सर तुम्ही, पण मसलचं स्ट्रक्चर काय? मी तुम्हाला एक छोटासा सिक्वेन्स सांगतो मित्रांनो, की सगळ्यात पहिले काय, मसल बंडल. काय? मसल बंडल. आता असं इमॅजिन करा तुम्ही की एखादा तुम्ही बुके घेऊन जाता ना कोणासाठी, बरोबर नाही? आता तो जो बुके असतो, बुके कसा असतो, असं समजा, हे बघा, असं कोणाला तरी आपण भेट म्हणून देतो बुके, बरोबर नाही? हा झाला बुके तुमचा, बरोबर नाही? आता याच्यामध्ये काय असतात, अशी गुलाबाचे फुलं असतात किंवा चमेलीचे फुलं असते, ज्यांना जसे फुलं आवडतात तसे, बरोबर आहे? दिसतंय कॅमेरामध्ये? हा, अशा प्रकारचं बुके असतो. तशाच प्रकारचं काय असतं, मसल बंडल. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे बाहेर पूर्ण एक बंडल दिसतोय का? थांबा, रेड पेनने दाखवतो मी तुम्हाला. हा दिसतोय का सगळ्यांना बंडल? हा काय आहे? हा एक मसल बंडल आहे की ज्याच्यामध्ये छोटे छोटे फ्लॉवर्स आहे, बरोबर नाही? हा झाला एक मसल बंडल. आता दुसरा काय आहे आपला, त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर येतं आपल्याला मसल फायबर. काय येतं? मसल फायबर. आता मसल बंडल मध्ये जे फ्लॉवर्स असतात, म्हणजे जे बुकेमध्ये जे फ्लॉवर्स आहे आपल्या, ते फ्लॉवर्स म्हणजे काय आहे, मसल फायबर, बरोबर आहे? आपण बघितलं मसल बंडल, ज्याला की आपण फॅसिकल म्हणतो, ते आपण बघू पुढं. त्याच्यानंतर काय, मसल फायबर आले. हे जे छोटे छोटे दिसते का तुम्हाला फ्लॉवर्स या बुकेमधले, बरोबर नाही? त्याला आपण काय म्हणलो, मसल फायबर. आता त्याच्यामध्ये काय राहणार आहे, मसल फायबर मध्ये राहणार आहे मायोफिलामेंट्स और मायोफायब्रिल. काय राहणार आहे, मायोफिलामेंट्स और मायोफायब्रिल. आलं लक्षात? म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे याच्यानुसार आपण बघणार आहे की मसलची अरेंजमेंट कशी असते. सगळ्यात पहिले काय असतात, मसल बंडल असतात, बरोबर आहे? जे बाहेरून आपल्याला दिसतात ते काय असतात, मसल बंडल. त्याला आपण कशाशी कम्पेअर केलं, आपला जो फ्लॉवरचा बुके असतो त्याच्याशी. आता त्याच्यामध्ये काय असतात, जे फ्लॉवर्स असतात त्यांना आपण काय म्हणलो, मसल फायबर. आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर्स मध्ये ते असे काहीतरी देते बघा, ते व्हाईट असे काहीतरी असतं ते, त्याला आपण काय म्हणतो, जी पासून काहीतरी नाव आहे बघा त्यांना, मला आठवत नाही आता, पण ते लय महाग असते असं ऐकलंय मी. त्यांना ते काय झाले, मायोफिलामेंट्स आणि मायोफायब्रिल्स. म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे आपला मसल बंडल, ज्याच्यामध्ये छोटे छोटे फ्लॉवर म्हणजे मसल फायबर, आणि याच्यामधले हे काय, मसल मायोफिलामेंट्स आणि मायोफायब्रिल्स. आता आपण बघू, each organized skeletal muscle in our body is made of number of muscle bundles. muscle bundles ला काय नाव दिले, फॅसिकल्स. काय नाव दिले, फॅसिकल्स. मसल बंडल्स ला यांनी काय म्हणलंय, फॅसिकल्स. हेल्ड टुगेदर. आता त्यांनी काय सांगितलं की जेवढे मसल बंडल आहे म्हणजे मसल फायबर आहे त्यांना टुगेदर, हेल्ड टुगेदर म्हणजे काय, त्यांना एकत्र आणण्याचं काम काय करते, मसल बंडल करते, ज्याला आपण फॅसिकल्स म्हणतो. बाय कॉमन कोलेजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर कॉल्ड फॅशिया. म्हणजे त्या लेअरला आपण काय म्हणलं, फॅशिया. कोणत्या लेअरला, हे बघा मागच्या डायग्राम मध्ये दिसते आपल्याला, हे होतं मसल बंडल. आणि ही जी व्हाईट लेअर दिसते ना सगळ्यांना मध्ये अशी, हे यांना डिवाइड केलंय त्यांना कोलेजिनियस टिश्यूनी. कोणती, फॅसिया. फॅसिकल्सला कोणी केलंय, फॅसियानी. आलं लक्षात? क्या हो गया, चला पुढे काय, इच मसल बंडल कंटेन्स अ नंबर ऑफ मसल फायबर. जो बुके होता आपला त्याच्यामध्ये काय, लय मोठे फ्लॉवर होते, म्हणजे काय, मसल फायबर्स होते, बरोबर आहे? इच मसल फायबर इज लाइन बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड सार्कोलेमा. जशी आपल्या सेलला जशी कव्हरिंग असते त्याला आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन किंवा काय, तसं काय, इच मसल फायबर इज लाइन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यांची मेम्ब्रेन कोणती आहे, सार्कोलेमा. मसलची मेम्ब्रेन कोणती, सार्कोलेमा. किसकी अम्मा, सार्कोलेमा. आलं लक्षात, सार्कोलेमा. त्याच्यानंतर इन्क्लोजिंग द सार्कोप्लाझम. आपल्या सेलमध्ये काय असतं, जी समजा सेल मेम्ब्रेन आपली, बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये काय असतं, लिक्विड असतं असं, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम, बरोबर नाही? सेल मेम्ब्रेन मध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. यांची कुठे, कोणत्या मध्ये, सार्कोलेमामध्ये, बरोबर नाही? मग त्यांना आपण काय म्हणलो, सार्कोप्लाझम. म्हणजे हे पूर्ण फर्स्ट कॉपी आहे. जसं आपण बघतो ना काही मुलं यूज करतात बघा, नायकी, आदिदासचं ते काय करतात, फर्स्ट कॉपी यूज करतात, अंबादास, बरोबर नाही? त्याच्यानंतर काय, तशा प्रकारे यांनी आपली फर्स्ट कॉपी केलेली. जसं की आपलं जे सेल मेम्ब्रेन होतं त्याला काय, प्लाझ्मा मेम्ब्रेनला सार्कोलेमा म्हणले. जे सायटोप्लाझम होतं त्याला आपण काय म्हणले, सार्कोप्लाझम. मसल फायबर इज अ सिन्सिटियम. काय, सिन्सिटियम. सिन्सिटियम म्हणजे काय, इथं थोडंसं त्यांनी काय म्हणते त्याला, त्यांचं वेगळं पण दाखवलंय, थोडंसं काहीतरी नाव दिलंय.
ज्याच्यामध्ये ज्या सार्कोप्लाझम मध्ये मेनी न्यूक्लियाय असतात, म्हणजे जसं की समजा आता ही सेल आहे, या सेलमध्ये एक न्यूक्लियस, याला आपण म्हणणार का सिन्सिटियम? नाही. ज्या सेलमध्ये मेनी न्यूक्लियाय, ज्यांच्या सायटोप्लाझम मध्ये भरपूर असे न्यूक्लियाय प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणणार? सिन्सिटियम. बरोबर आहे. म्हणजे मसलच्या याच्यामध्ये मेनी न्यूक्लियाय असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सिन्सिटियम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जसं आपल्या सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात, म्हणजे मसल पण आपल्या सेल्स आहे, पण मसलला आपण डिफरंट सेल म्हणून शिकतोय सध्या, म्हणून आपण त्याचं कम्पेअर करतोय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे त्याला आपण मसलच्या याच्यामध्ये काय म्हणणार? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी म्हणलं ना, सगळं फर्स्ट कॉपी आहे, इथं काहीच ओरिजिनल नाही. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला काय म्हणले? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काय होतं? प्रोटीन सिंथेसिस होतं. जे स्मूथ आहे त्यांना काय म्हणतो आपण? त्यांच्यामध्ये लिपिड सिंथेसिस होतं. बरोबर आहे की नाही? रायबोझोम्स प्रेझेंट असले तर आपण त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो, ऍब्सेंट असले त्याला स्मूथ म्हणतो. बरोबर नाही? तशा प्रकारचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, या मसलच्या याला म्हणतो आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्याच्यामध्ये काय होतं? स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स. मग कॅल्शियम आयन्सचं स्टोअर हाऊस कोणतं आहे? मसलमध्ये. आणि कॅल्शियम इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कशासाठी? मसलच्या मुवमेंटसाठी. बरोबर नाही? मग आपण काय म्हणतो? कॅल्शियम कमी झालं असेल, कोणाला म्हातारं वय झालेलं असलं, आजी आजोबा असेल, मग त्यांना चालायला प्रॉब्लेम होतो किंवा असं पेन होतं कुठंतरी. बरोबर नाही? आपण काय म्हणतो? कॅल्शियम कमी झालं बाबा, कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. बरोबर नाही? कोणी पण डॉक्टर बनून जातं. मग ते काय आहे? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे? स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स. अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द मसल फायबर इज द प्रेझेन्स ऑफ अ लार्ज नंबर ऑफ पॅरलली अरेंज फिलामेंट्स in the sarcoplasm called myofilaments or myofibrils. Each myofibril has alternate dark and light bands on it. आता आपण बघितलं होतं की हे काय होतं? आपलं मसल बंडल. याच्यामध्ये काय होते? मसल फायबर. बरोबर आहे? आलं लक्षात? आणि याच्यामध्ये काय होते? छोटे छोटे मायोफिलामेंट आणि मायोफायब्रिल. दिसलं? असं. बरोबर नाही? आता याला कसं काढायचं माहिती का? याला असं काढायचं. सगळ्यात मेन हे तुमचं मसल बंडल झालं. याचं थोडंसं आपण जर कट केलं, काय होतं? हे छोटी साईज, ही काय आली तुमची? मसल फायबर. हे मसल फायबर मिळून काय बनणार? मसल बंडल. आता याच्यामध्ये पुढे ऐकून गेले तुम्ही, असे दोऱ्यासारखे राहणार, त्याला काय म्हणतो? मायोफिलामेंट्स, मायोफायब्रिल्स. आलं लक्षात? जे की काय? डार्क आणि लाईट, म्हणजे अल्टरनेट बँड मध्ये. आता जर तुम्ही मसल बाहेर काढून पाहिलं, काढू नका, पण काढून जर बघितलं, तुम्हाला असे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स दिसतील बघा. मध्येच असं डार्क दिसल, मध्येच असं थोडंसं फेंट दिसल, मध्येच डार्क दिसल, मध्येच फेंट दिसल. बरोबर नाही? ते कशामुळे झालेलं आहे? त्याच्यामध्ये डार्क आणि लाईट बँड्स प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे झालेले. आता काय की स्ट्रिएटेड अपीअरन्स इज ड्यू टू द डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ऑफ टू इम्पॉर्टंट प्रोटीन्स. आता जे आपण एवढं वेळचं म्हणतो होतो की स्ट्रिएशन म्हणजे जे की आपण म्हणतो की असं समजा मसल असं इथं डार्क आहे, मध्येच फेंट आहे, मध्येच डार्क आहे, मध्येच फेंट आहे. ते जे स्ट्रिएशन्स आहे ते कोणत्या प्रोटीन्समुळे आले? दोन. एक म्हणजे ऍक्टिन आणि दुसरं म्हणजे मायोसिन. दोन कोणते प्रोटीन आहे? ऍक्टिन आणि मायोसिन. तर लाईट बँड्स कंटेन ऍक्टिन. काय? जो लाईट बँड आहे, ज्याचा कलर डीम आहे थोडासा, त्याला आपण काय म्हणलो? ऍक्टिन. आणि दुसरं काय? त्याला दुसरं नाव काय? आय बँड. काय? आय बँड और आयसोट्रोपिक बँड. म्हणजे जो डीम कलर आहे, की जो डार्क नाहीये, बरोबर नाही, जो फेंट आहे, त्याला आपण काय म्हणलो? आय बँड किंवा आयसोट्रोपिक बँड. आणि जो की डार्क आहे त्याला आपण काय म्हणलो? ए. अनआयसोट्रोपिक बँड कंटेन्स मायोसिन. आलं लक्षात? म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्टिन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणलो? आय बँड. त्याला दुसरं नाव काय आहे? आयसोट्रोपिक. आलं लक्षात? आयसोट्रोपिक. आणि ज्याच्यामध्ये काय आहे? मायोसिन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणलो? त्याला ए पासून, ज्याच्यामध्ये एम आहे त्याला ए पासून नाव दिलं, आणि ज्याच्यामध्ये ए त्याला आय पासून नाव दिलं. ए आय मा. बरोबर आहे? आता हे काय आहे? एम. त्याच्यामध्ये काय आहे? ए बँड. काय? ए बँड. आणि त्याच्यामध्ये त्याला दुसरं नाव काय दिलंय? अनआयसोट्रोपिक. काय नाव दिलंय? अनआयसोट्रोपिक. आलं लक्षात? आता ह्या दोन प्रोटीन्समुळे आपल्याला जे स्ट्रिएशन्स आहे, डार्क लाईट, ते कशामुळे दिसते आपल्याला? म्हणजे जो आपला जो डिस्को लाईट आहे तो कशामुळे? या दोन प्रोटीन्समुळे. कोणते? ऍक्टिन आणि मायोसिन. आणि याचं आपल्याला फंक्शन पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं की कसे त्याच्यानुसार आपली बॉडी मध्ये मसलची मुवमेंट होती. आता बोथ द प्रोटीन्स आर अरेंज ॲज अ रॉड लाईक स्ट्रक्चर पॅरलल टू इच अदर, also to the longitudinal axis of the myofibril. Actin filaments are thinner. काय? ऍक्टिन जे फिलामेंट्स आहेत ते काय? थिनर आहेत. आणि ऍज कम्पेअर टू द मायोसिन फिलामेंट्स, हेन्स आर कॉमनली कॉल्ड थिन अँड थिक फिलामेंट. म्हणजे किती नाव दिले एकाला? एवढे नाव तर आपले घरचे पण देत नाही. सोन्या, मोन्या, गोलू, बिलू. बरोबर नाही? फार तर फार 2 नाव असते आपले. जास्तीत जास्त 3 नाव. कोणते? की आपल्या कुंडलीवरचं एक नाव, जे घरचे ठेवते ते एक नाव, आणि एक आपलं घरचं टोपण नाव. याला किती नाव आहे? म्हणजे ऍक्टिनला आपण ऍक्टिन म्हणलं, आय बँड म्हणलं, आयसोट्रोपिक म्हणलं, आता काय म्हणलं?
थिन म्हणलं म्हणजे 4 नाव आहे बरोबर नाही. आणि मायोसिनला काय म्हणलं, ए बँड, अनआयसोट्रॉपिक आणि काय थिक. आलं लक्षात. आता याचं स्ट्रक्चर बघू आपण. एवढं जे आपण बघितलं ना त्याला आपण आता एकदम झूम करू, त्या मायोफिलामेंट्सला एकदम झूम करू आणि ऍक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर बघू. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, काय हे जे दिसतंय डोळ्यासारखं दिसतंय सगळ्यांना, या कलर मध्ये हे जे दिसतंय हे काय, हे आपलं ऍक्टिन. काय ऍक्टिन. आलं लक्षात. थिन आहे ऍक्टिन. आणि हे जे मधलं दिसतंय तुम्हाला रेड कलरचं, ज्याच्यावर डोळे बिळे काही दिसत नाही तुम्हाला, हे काय मायोसिन. आता हे जे ऍक्टिन आहे ना, या ऍक्टिनच्या मध्ये गॅप असतो. काय असतो, गॅप असतो, ज्याला आपण काय म्हणलो एच झोन. काय एच झोन. कारण की 2 ऍक्टिनच्या मध्ये गॅप आहे आणि तिथं कोण प्रेझेंट आहे, मायोसिन. आलं लक्षात. या 2 ऍक्टिनच्या मध्ये गॅप आहे, इथं कोण प्रेझेंट आहे, मायोसिन. या 2 ऍक्टिनच्या मध्ये गॅप आहे, इथं कोण प्रेझेंट आहे, मायोसिन. हा जो गॅप आणि मायोसिन, गॅप आणि मायोसिन हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण कोण काय म्हणलो, एच झोन. बरोबर आहे, एच झोन. आता ही जी ब्लॅक लाईन दिसते तुम्हाला, ज्या ब्लॅक लाईनला इकडून एक ऍक्टिन अटॅचे, इकडून एक ऍक्टिन अटॅचे, इकडून पण आहे, इकडून पण आहे, इकडून पण आहे, इकडून पण आहे, म्हणजे ज्या लाईनला काय ऍक्टिन फर्मली अटॅच असतात त्याला आपण काय म्हणतो, झेड लाईन. आलं लक्षात. आणि 2 झेड लाईन, काय 2 झेड लाईनच्या मध्ये जी म्हणजे मध्ये जो प्रेझेंट असतो ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंट, त्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण म्हणतो सार्कोमियर. आलं लक्षात. म्हणजे सार्कोमियर काय असतो, फंक्शनल जो युनिट आहे आपला मसलचा, तो सार्कोमियर कुठे प्रेझेंट असतो, 2 झेड लाईनच्या मध्ये. आलं लक्षात. 2 झेड लाईनच्या मध्ये सार्कोमियर प्रेझेंट आहे. नीट समजून घ्यायचं, कन्फ्युजन नाही होऊन द्यायचं. काय आपलं ऍक्टिन ज्याला फर्मली अटॅच आहे दोन्हीकडून, लेफ्ट आणि राईट कडून, त्याला आपण काय म्हणलो, झेड लाईन. बरोबर आहे का नाही. आणि जिथं मायोसिनच्या जिथं गॅप आहे, गॅप मायोसिन परत गॅप मायोसिन, त्याला आपण काय म्हणलो, एच झोन. आलं लक्षात. आणि या 2 झेड लाईन मधल्याला काय म्हणलो आपण पूर्ण स्ट्रक्चरला, सार्कोमियर. आता ए बँड काय आहे, ए बँड म्हणजे काय आहे की हा जो मायोसिन दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे, या मायोसिनचं डिस्टन्स काय आहे, इथून इथपर्यंत. हा अटॅच आहे का झेड लाईनला, नाही. आणि याच्यामध्ये काही जो पार्ट आहे या मायोसिनचा तो ऍक्टिन सोबत ओव्हरलॅप झालेला आहे. बरोबर आहे. हा पार्ट जो आहे काही तो काय झालेला आहे, ऍक्टिन सोबत ओव्हरलॅप झालेला आहे. आणि मध्ये जो काही पार्ट आहे इथं गॅप, जो एच झोन आपण म्हणलोय, ज्याच्यामध्ये ऍक्टिन प्रेझेंट नाही, तिथं फक्त मायोसिन आहे. हा पूर्ण जो पार्ट आहे याला आपण काय म्हणलो, ए बँड. काय म्हणलो, ए बँड. आणि जिथं फक्त झेड लाईन आणि ऍक्टिन दिसतंय त्याला आपण काय म्हणलो, आय बँड. आलं लक्षात. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. इथं सार्कोमियर दिसतंय का, नाव कटलेलं आहे पूर्ण दोन्ही झेड लाईन मधलं सार्कोमियर. जिथं फक्त मायोसिन प्रेझेंट आहे तिथं कोण, एच झोन. आणि जिथं ओव्हरलॅप झालेला आहे दोन्ही, त्याला आपण ओ झोन म्हणतो. बरोबर आहे. जिथं ओव्हरलॅप झालेला आहे ऍक्टिन आणि मायोसिन, तिथं काय आहे, तिथून तर मधलं जे मायोसिन आहे ते पूर्ण काय आहे, ए बँड. आलं लक्षात. अशा प्रकारचं स्ट्रक्चर कशाचं आहे आपलं, फंक्शनल युनिट सार्कोमियरचं. आणि या त्यांच्या अरेंजमेंटमुळे काय होतं, डार्क आणि लाईट बँड तयार होतात. इन द सेंटर ऑफ इच आय बँड इज अन इलास्टिक फायबर कॉल्ड झेड लाईन. बघितले आपण दोन काय म्हणजे सेंटरला, ऍक्टिनच्या सेंटरला कोणती प्रेझेंट आहे, झेड लाईन प्रेझेंट आहे. बरोबर आहे. विच बायसेक्ट्स इट, द थिन फिलामेंट्स आर फर्मली अटॅच टू द झेड लाईन. थिन फिलामेंट कोणते, ऍक्टिनचे. आलं लक्षात. द थिक फिलामेंट्स इन द ए बँड आर ऑल्सो हेल्ड टुगेदर इन द मिडल ऑफ दिस बँड बाय अ थिन फायबरस मेम्ब्रेन कॉल्ड एम लाईन. आता ही जी मध्ये लाईन आहे ना कोणती, जिथं फक्त मायोसिन प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये जर आपण अशी लॉन्जिट्युडनल जर लाईन काढली, ट्रान्सवर्स लाईन काढली आपण, ती जी लाईन प्रेझेंट आहे ना त्याला आपण काय म्हणतो, एम लाईन. ती व्हर्च्युअल लाईन या डायग्राम मध्ये दिली नाही, त्याला आपण काय म्हणणार, एम लाईन. आलं लक्षात. हे बघा काय दिलं इथं, इन द सेंटर ऑफ इच आय बँड इज अन इलास्टिक फायबर कॉल्ड काय, झेड लाईन, विच बायसेक्ट्स इट. The thin filaments are firmly attached to the Z line. The thick filaments in the A band are also held together in the middle of this band by a thin fibrous membrane called M line. M line कुठे आहे, ही जी व्हर्च्युअल लाईन आहे याच्यामध्ये ती काय आहे, M line. आणि हे आय बँड कशाला म्हणणार, की ज्या झेड लाईनला बाजूने दोन्ही साइडने ऍक्टिन म्हणजे जे की थिन बँड आहेत, बरोबर आहे, ते जर ऍक्टिन अटॅच असेल तो भाग कोणता, ज्याच्यामध्ये मायोसिन प्रेझेंट नाही, तो झाला आय बँड. आणि ए बँड कोणता, की या थिक मायसिनची पूर्ण लेंथ, मग त्याच्यामध्ये ओव्हरलॅप झालेले ऍक्टिन मायसिन पण येतील आणि विदाउट ओव्हरलॅप झालेला फक्त मायसिन सुद्धा येईल. आलं लक्षात. तेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. द पोर्शन ऑफ द मायोफायब्रिल बिटवीन टू सक्सेसिव्ह झेड लाईन्स इज कन्सिडर्ड ॲज द फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड इज कॉल्ड सार्कोमियर. म्हणजे 2 झेड लाईन मधलं जे काय म्हणते ना आपल्याला, 2 झेड लाईन मधलं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल युनिट. त्यालाच नाव काय दिलंय, सार्कोमियर.
म्हणजे सार्कोमियर कोणते, असे सार्कोमियर बनून काय होईल, तुमचं मसल तयार होईल, बरोबर आहे की नाही. मग एक युनिट, फंक्शनल युनिट म्हणजे कोणतं, दोन झेड लाईनच्या मधलं, ज्याच्यामध्ये ए बँड आला, एम लाईन आली, एच झोन आला, हे दिसतंय तुम्हाला खाली सार्कोमियर, आलं लक्षात. In a resting state, the edges of thin filaments on either side of the thick filaments partially overlap the free ends of the thick filaments, leaving the central part of the thick filament. This central part of thick filaments not overlapped by thin filament is called H zone. H zone कोणता आहे तर मग ज्याच्यामध्ये ओव्हरलॅप झालेलं नाहीये, की थिन फिलामेंट आणि थिक फिलामेंट कोणते, ऍक्टिन आणि मायोसिन ओव्हरलॅप नाही झालेले, फक्त आणि फक्त कोणते, थिक फिलामेंट म्हणजे काय, मायोसिन, तो कोणता पार्ट आहे, एच झोन. तर अशा प्रकारे आपण आज स्ट्रक्चर बघितलं कशाचं, सार्कोमियरचं. म्हणजे आपल्याला सार्कोमियर लक्षात आल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेस लक्षात येईल की मसल ऍक्च्युअली कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन कशा प्रकारे होतं. आता पूर्ण खेळ कशावर आहे, या सार्कोमियरवर आहे. ए बँड, आय बँड सगळे आपण बघितलेले. ओ बँड बघितला, ओ बँड कोणता, जिथं ओव्हरलॅप झालेला आहे, बरोबर आहे की नाही. एच झोन बघितला, त्याच्यानंतर काय झेड लाईन बघितल्या, एम लाईन बघितली. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की मेकॅनिझम ऍक्च्युअली कसं कॉन्ट्रॅक्शन होतं, कसं रिलॅक्शन होतं, आणि या झेड लाईनचा कसा यूज होतो, किंवा ऍक्टिन मायोसिनचं स्ट्रक्चर काय हे आपल्याला कोणत्या पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. जर तुम्ही आधीचे लेक्चर केले नसतील तर ते आधी कंप्लीट करा. आणि लोकोमोशन जो चॅप्टर आहे आपला, थोडासा लेंदी चॅप्टर आहे, थोडासा जास्त कन्सेप्च्युअल नाही, परंतु कसं आहे की जे मेन फंक्शन आहे मसलचं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन, ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. इथपर्यंत आपण फक्त आणि फक्त इंट्रोडक्शन बघितलं की ऍक्च्युअली मसल काय आहे, मसलमध्ये कोणते पार्ट असतात, सार्कोप्लाझम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याचे काय काय प्रकार आहे, बरोबर नाही. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण काय म्हणतो, मसलच्या याच्यामध्ये सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, बरोबर आहे की नाही. फर्स्ट कॉपी, आलं लक्षात. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर बघू, ऍक्टिन मायोसिनचं, आणि काय बघू, मेकॅनिझम बघू. याच्यामध्ये आपलं पुढचं लेक्चर जाणार आहे. कोणीही पुढचं लेक्चर मिस करायचं नाही. ज्यांनी आज हे लेक्चर केलेलं आहे त्यांनी उद्याच्या लेक्चरसाठी यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन आपलं माहिती आहे ना की दरवेळेस लेक्चर झाल्यानंतर एनसीईआरटी घेऊन बसायचं, एनसीईआरटी लाईन टू लाईन वाचायची आणि एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. चला पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तुम्हाला नीटसाठी ऑल द बेस्ट. बाय, टेक केअर, थँक्यू.